Okay, so once again, very warm welcome to all of you in the Ranker Bench. आपण काल मागच्या लेक्चरमध्ये बऱ्याचपैकी क्वेश्चन डिस्कस केला होता, क्वेश्चन नंबर 25 पर्यंतचा. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 26 या ठिकाणी दिलेला आहे बघा. एकदा मी रिपीट करतो जेणेकरून रेकॉर्डिंग मध्ये इन्क्लूड होईल. सकाळची आपली रेकॉर्डिंग झाली बट ती फक्त 2-3 मिनिटाची रेकॉर्डिंग होती, त्याच्यामुळे हा पार्ट आलेला नाहीये. मी रेकॉर्डिंग डिलीट केलेली आहे. तर या ठिकाणी बघा 110 जूल ऑफ हीट इज ऍडेड टू द गॅसेस सिस्टीम. एकदा याला हायलाइटर करतो. Whose internal energy changes is 40 joule, then the amount of external work done is. या ठिकाणी बघा सर्वांना माहित आहे Q ची व्हॅल्यू दिली आहे बघा. या ठिकाणी लिहिली मी Q ची व्हॅल्यू किती आहे. हीट ऍडेड असेल तर ऍडेड म्हणजे काय, येस ऍड होत असेल तर ते पॉझिटिव्ह असतं. ओके, 110 जूल. त्याच्यानंतर चेंज इन इंटरनल एनर्जी 40 जूल आणि वर्क आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. वी नो फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आपल्याला माहित आहे, डेल्टा यू इक्वल्स टू क्यू मायनस डब्ल्यू. आपल्याला काय फाइंड आउट करायचं या ठिकाणी, डब्ल्यू फाइंड आउट करायचा आहे. तर हेराफेरी करा, डब्ल्यू ला तिकडे शिफ्ट करा, डेल्टा यू ला इकडे शिफ्ट करा, तर इट बिकम्स फायनल डब्ल्यू इक्वल्स टू क्यू मायनस डेल्टा यू. क्यू ची व्हॅल्यू माहित आहे, डब्ल्यू डेल्टा यू ची व्हॅल्यू माहित आहे. ओके, आलं लक्षामध्ये सर्वांच्या. ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी आपला आन्सर आलेला आहे 70 जूल. इथपर्यंतचा पार्ट सर्वांना समजलेला आहे आय होप. त्याच्यानंतर आपण आता क्वेश्चन नंबर 27 घेणार आहोत. या ठिकाणी बघा क्वेश्चन नंबर 27 तुमच्या स्क्रीनवर आहे. ऑल सेट आहे का, एकदा मला कमेंट करा. व्यवस्थित सगळं ओके आहे का, व्हॉइस वगैरे. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा, अ थर्मोडायनामिक सिस्टीम गोज फ्रॉम स्टेट्स. Yes, everything is clear. A thermodynamic system goes from states. या ठिकाणी दोन स्टेट दिल्यात. पहिली आहे PV to NPV. त्याच्यानंतर PV to P into NV. The work done in the two cases is. या ठिकाणी याचा आन्सर काय येईल बरं. Yes, any cases. सांगा याला कसं सॉल्व्ह करता येईल आपल्याला. बघा या ठिकाणी काय आहे, दोन थर्मोडायनामिक सिस्टीम आहेत. समजा PV आहेत तर त्या ठिकाणी फायनली ती चेंज होते NP into V. म्हणजे काय, याच्यामध्ये फक्त पहिली जी स्टेट आहे त्याच्यामध्ये फक्त प्रेशर चेंज होलंय, व्हॉल्यूम इज कॉन्स्टंट. याले का लक्षामध्ये. ओके, याच्यामध्ये तुम्हाला लक्षात आले का, याच्यामध्ये लक्षात आले का तुम्हाला, व्हॉल्यूम या ठिकाणी काय आहे, कॉन्स्टंट आहे. तर मग व्हॉल्यूम जर मला सांगा कॉन्स्टंट असेल तर वर्क डनचा आपला फॉर्म्युला काय, डब्ल्यू इक्वल्स टू पी इंटू डीव्ही. व्हॉल्यूम जर कॉन्स्टंट असेल तर डेल्टा व्ही ची व्हॅल्यू काय असते, 0 असते. त्याच्यामुळे या ठिकाणी वर्क डन काय येईल, 0 येईल. फर्स्ट केस मध्ये वर्क डन इट इज द 0. सेकंड केस मध्ये वर्क डन आपल्याला माहित आहे. आता या ठिकाणी बघा सेकंड याच्यामध्ये काय येणार आहे, पी इंटू, बघा सिस्टीम पीव्ही कंडिशनला होती, सिस्टीम पीव्ही कंडिशनला होती, ती पी इंटू एनव्ही कंडिशन तिने अटेंड केलेलं आहे. म्हणजे प्रेशर या ठिकाणी काय आहे, प्रेशर इज कॉन्स्टंट आहे. तर मग फायनल चेंज इन व्हॉल्यूम काय येणार आहे बघा, डीव्ही इक्वल्स टू काय येणार आहे, एनव्ही मायनस व्ही येणार आहे. म्हणजे फायनल व्हॉल्यूम एनव्ही आहे आणि इनिशियल व्हॉल्यूम काय आहे, व्ही आहे. ओके, या लक्षामध्ये तुमच्या. हा एकच मिनिट फक्त. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी कॉमन काय घेऊया बघा. पुढे मी कॉमन घेतो, व्ही ला जर कॉमन घेतलं तर मध्ये काय राहील, n-1 राहील इंटू व्ही राहील. म्हणजे फायनल वर्क डन जे आहे, बरोबर आहे. तर वर्क डनचा फॉर्म्युला सर्वांना माहित आहे, वर्क इक्वल्स टू काय असतं, पी इंटू डीव्ही असतं. पी इंटू या ठिकाणी डीव्हीचा व्हॅल्यू काय आहे, n-1 इंटू व्ही. म्हणजे काय येईल, n-1 इंटू पीव्ही. बघा बरं ऑप्शन कोणता आहे, ऑप्शन नंबर, यस, कोणतं करेक्ट ऑप्शन येईल, पहिलं 0 आणि त्याच्यानंतर n-1 इंटू पीव्ही. यस, ऑप्शन नंबर आय थिंक बी इज द करेक्ट आन्सर. सर्वांना समजलं का, यस भावना, व्हेरी गुड, दॅट्स करेक्ट आन्सर. ओके, त्याच्यानंतर बघा हा आपण सक्सेसफुली क्वेश्चन नंबर 27 कम्प्लीट केलेला आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 28 तुमच्या स्क्रीनवर आहे. खूप इझी क्वेश्चन आहे बघा. क्वेश्चन नंबर 28 सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. काय आहे, अ स्लॅब ऑफ आईस ऍट द 273 Kelvin and at 1 atmospheric pressure melts in this ice water system. तर या ठिकाणी काय असेल बघा बरं, वर्क डन ऑन द ऍटमॉस्फिअर इज पॉझिटिव्ह असेल, वर्क डन ऑन द ऍटमॉस्फिअर नेगेटिव्ह असेल किंवा 0 असेल. इंटरनल एनर्जी इन्क्रीज होईल का, इंटरनल एनर्जी डिक्रीज होईल. क्वेश्चन नंबर 28 काय याचा आन्सर. यस, लवकरात लवकर मला कमेंट मध्ये सांगा.
व्हॉट विल बी द फायनल आन्सर? तर हा ठीक आहे, थोडं ट्रिकी क्वेश्चन आहे, मला माहित आहे, सांगतो याचा आन्सर काय आहे. बघा, जेव्हा स्लॅब 273 डिग्री किंवा 273 केल्विन म्हणजे काय आहे, 0 डिग्री सेल्सिअसला येते का लक्षामध्ये? मला या ठिकाणी सांगा, 273 केल्विन म्हणजे किती येईल? 0 डिग्री सेल्सिअस. जर या ठिकाणी प्रेशर किती आहे? प्रेशर आहे 1 ऍटमॉस्फेरिक म्हणजे 1 ATM प्रेशर आहे, आणि आईस काय होते? मेल्ट होते. तर या ठिकाणी जेव्हा भावना म्हणते बी किंवा सी असेल याचा आन्सर. ओके, ठीक आहे, चला विचार करूया. मोस्ट ऑफ आन्सर करेक्ट आले, बघूया चला. तर या ठिकाणी मला सांगा, जेव्हा आईस मेल्ट होतो, जेव्हा आईस काय होतो? मेल्ट होता, तेव्हा जो व्हॉल्यूम चेंज असतो, राईट, या ठिकाणी जो व्हॉल्यूम चेंज असतो तो काय असतो? नेग्लिजिबल असतो. म्हणजे त्याच्यामुळे वर्क डन काय येणार आहे? वर्क डन 0 येणार आहे, कारण की व्हॉल्यूम चेंज नेग्लिजिबल असल्यामुळे चेंज इन व्हॉल्यूम काय येणार आहे? 0 येणार आहे. आणि चेंज इन व्हॉल्यूम समजा 0 येत असेल तर या ठिकाणी डेल्टा यू इक्वल्स टू क्यू. बरोबर आहे, डेल्टा यू इक्वल्स टू क्यू मायनस डब्ल्यू होतं, बट डब्ल्यूची व्हॅल्यू 0 असल्यामुळे फक्त या ठिकाणी काय येईल? क्यू येईल. त्याच्यामुळे या ठिकाणी काय होईल? इंटरनल एनर्जी विल, या ठिकाणी आन्सर काय येईल? इंटरनल एनर्जी विल इन्क्रीज का डिक्रीज? यस, काय होईल? म्हणजे जेवढी आपण यामध्ये हीट ऍड करत आहोत तेवढी इंटरनल एनर्जी वाढेल. यस भावना, दॅट्स करेक्ट आन्सर. ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. ओके, इंटरनल एनर्जी का वाढते? कारण की जेवढी आपण हीट सप्लाय करतोय त्याच्यामध्ये याच्यामध्ये कशामध्ये कन्वर्जन होते? चेंज इन इंटरनल एनर्जी मध्ये कन्वर्जन होते, म्हणजे इंटरनल एनर्जी इन्क्रीज होण्यासाठी मदत होते. आलं का लक्षामध्ये तुमच्या? ओके, त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 28 तुमच्या स्क्रीनवर आहे. बघा काय आहे क्वेश्चन नंबर 28. खूप इझी क्वेश्चन आहे, याला पण आपण सॉल्व्ह करूया. ओके, काय आहे बघा. इफ द अमाऊंट ऑफ हीट गिवन टू द सिस्टीम बी, अमाऊंट ऑफ हीट गिवन टू द सिस्टीम आहे. अमाऊंट ऑफ हीट गिवन टू द सिस्टीम म्हणजे पॉझिटिव्ह असतं, बरोबर आहे, म्हणजे +35 काय येणार आहे? जूल येणार आहे. अँड द अमाऊंट ऑफ वर्क डन बाय द सिस्टीम, आणि या ठिकाणी अमाऊंट ऑफ वर्क डन बाय द सिस्टीम ऑलरेडी दिलेला आहे, -15 जूल आहे. त्याच्यानंतर देन द चेंज इन इंटरनल एनर्जी आपल्याला फाइंड आउट करायचंय, म्हणजे डेल्टा यू आपल्याला फाइंड आउट करायचंय. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स सर्वांना माहित आहे, डेल्टा यू इक्वल्स टू इट इज द डिफरन्स बिटवीन द हीट ऍडेड टू द सिस्टीम अँड द वर्क डन बाय द सिस्टीम. तर क्यू ची व्हॅल्यू किती आहे मग? 35 आहे. ओके, त्याच्यानंतर हे मायनस, आणि मेन डब्ल्यू काय आहे? -15 आहे. तर या ठिकाणी मायनस मायनस काय होईल? प्लस होईल. तर त्याच्यानंतर 35 प्लस 15 म्हणजे काय येईल? या ठिकाणी 50 जूल येईल. आलं लक्षामध्ये? सो दिस इज द करेक्ट आन्सर, दॅट इज द ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर. सर्वांना समजलंय? ओके, प्रीती समजलं का? श्रेया, त्याच्यानंतर ज्योती, इकडे भावना, स्नेहल. स्नेहल समजाले का? स्नेहल नवीन आहे थोडी. ओके, आणखीन कोण जॉईन झाले? यस, व्हेरी गुड. लास्टला कोण आहे? चला ठीक आहे, दिसत नाहीये. ओके, क्वेश्चन नंबर 28 या ठिकाणी आपण पाहिलेला आहे. इझी क्वेश्चन आहे, अशाच टाइपचे थर्मोडायनामिक्स वर क्वेश्चन येणार आहेत. ओके, चला, म्हणजे मोस्ट ऑफ थेरोटिकल पार्ट आहे, आणि काही जो एमसीक्यू पार्ट आहे तो न्यूमेरिकल बेसिसवर म्हणजे फर्स्ट ऑफ थर्मोडायनामिक्स वर आहे, आणि त्याच्यानंतर काही थर्मोडायनामिक प्रोसेसेस वर आहे. ओके, त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 29 तुमच्या स्क्रीनवर आहे. खूप इझी क्वेश्चन आहे, बघा क्वेश्चन नंबर 29. काय आहे क्वेश्चन? द इंटरनल एनर्जी चेंज इन अ सिस्टीम दॅट हॅज absorbed 2 kilocalorie of heat and done a 500 joule of work is. बघा, या ठिकाणी सेम फॉर्म्युला यूज करायचा आहे. काय दिलं या ठिकाणी? हीट ऍब्झॉर्ब झाली. हीट ऍब्झॉर्ब म्हणजे काय असते? पॉझिटिव्ह असते. हीट सिस्टीम कडे येत आहे म्हणजे पॉझिटिव्ह आहे. किती आहे? 2 किलो कॅलरी. याचं कॅलरी मध्ये कन्वर्जन करा तर काय येईल? 2000 येईल. बरोबर आहे, कॅलरी मध्ये कन्वर्जन केलं तर किती येईल? 2000 कॅलरी येईल. ओके, हे झालं क्यू. त्याच्यानंतर या ठिकाणी वर्क बघा किती आहे? वर्क डन 500 जूल. ओके, तर या ठिकाणी किती येईल? 500 जूल येईल. आता मला सांगा, हीट कॅलरी मध्ये आहे, वर्क जूल मध्ये आहे, चालतं का? नाही, दोघांचे युनिट काय पाहिजेत? सेम पाहिजे. तर या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल? यस, काय करावं लागेल? कॅलरीचं आपल्याला जूल मध्ये कन्वर्जन करावं लागेल. आणि जर समजा कॅलरीचं आपल्याला जूल मध्ये जर कन्वर्जन करायचं असेल तर यस, कशानं मल्टिप्लाय करावं लागतं आपल्याला? 4.2 न मल्टिप्लाय करावं लागतं. एवढं फक्त लक्षात असू द्या. तर मग आता हे कशामध्ये कन्वर्जन येईल? जूल मध्ये येईल. तर या ठिकाणी मी लिहून देतोय, समजा या ठिकाणी तुम्हाला कॅलरी टू जूल मध्ये कन्वर्जन करायचंय, कॅलरी टू जूल मध्ये कन्वर्जन करायचंय,
तर 4.2 न तुम्हाला काय करावं लागतं, मल्टिप्लाय करावं लागतं. आलं का लक्षामध्ये? ओके, मल्टिप्लाय या ठिकाणी लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर बघा आपल्याला काय फाइंड आउट करायचं, चेंज इन इंटरनल एनर्जी. चेंज इन इंटरनल एनर्जी इक्वल काय येणार आहे, Q मायनस डब्ल्यू. सर्वांना माहित आहे Q ची व्हॅल्यू किती आहे. यस, आता हे याचं डायरेक्टली मल्टिप्लिकेशन नंतर करतो. 4.2 इंटू हे झालं 2000, त्याच्यानंतर मायनस हे झालं 500. ओके, हा याचं मल्टिप्लिकेशन 42 दोन्ही किती होतात, यस 84 होतात. 8.4 म्हणजे 84,000, एक डिजिट नंतर पॉईंट म्हणजे येते येतं मायनस 500. आलं का लक्षामध्ये तुमच्या? अरे 8400 मधून 500 गेले, किती राहतात बघा, 8400. 8400 मायनस 500 किती राहतात, 7900 जूल राहतं. तर दिस इज द चेंज इन द इंटरनल एनर्जी. आलं लक्षामध्ये सर्वांच्या? ओके, सो ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर. दॅट इज द 7900 जूल. मेन पार्ट याच्यामध्ये काय आहे, आणि अशा न्यूमरिकलला थोडं ट्रिकी न्यूमरिकल म्हणा स्टार पॉइंटला, कारण की असे न्यूमरिकल येण्याची शक्यता असते, कारण मुलांना इथंच कन्फ्युजन होतं, यार बेसिक गोष्ट कॅलरीचं जूल मध्ये कन्वर्जन कसं करायचं जास्त. ओके, लक्षामध्ये 4.2 ने जस्ट मल्टिप्लाय करा. ओके, आय होप सर्वांना समजलं असेल. त्याच्यानंतर आपण वळूया क्वेश्चन नंबर 30 कडे. काय आहे बघा, क्वेश्चन नंबर 30 तुमच्या स्क्रीनवर आहे. ओके, या ठिकाणी क्वेश्चन नंबर 30 चा आपण आन्सर फाइंड आउट करूया. याला मी थोडं वर लिहितोय. ओके, हा, when heat energy of 1500 joule is supplied to the gas at a constant pressure of 2.1 into 10 raised to 5 Newton per meter square, there is an increase in its volume equal to 2.5 into 10 raised to minus 3 cubic meter. The increase in the internal energy of the gas in the joule is किती? बघा काय दिले, Q दिलाय, बरोबर आहे. हा, when heat energy of 1500 किती आहे, 1500 जूल आहे, is supplied to a gas at a constant pressure. प्रेशर किती है भैया, यहाँ पर प्रेशर आहे 2.1 into 10 चा पावर आहे minus 5 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. देयर इज अन इंक्रीज इन इट्स व्हॉल्यूम. इंक्रीज इन व्हॉल्यूम म्हणजे डेल्टा व्ही दिलेला आहे ऑलरेडी. ओके, चेंज इन व्हॉल्यूम, इंक्रीज इन व्हॉल्यूम दिले तर किती आहे 2.5 into 10 raised to minus 3 cubic मीटर. आणि काय फाइंड आउट करायचंय आपल्याला, फाइंड आउट करायचं या ठिकाणी चेंज इन इंटरनल एनर्जी. फॉर्म्युला सर्वांना माहित आहे, डेल्टा यू इक्वल्स टू अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स क्यू मायनस डब्ल्यू. आणि हे डब्ल्यू काय असतं, पी इंटू डीव्ही असतं. चला व्हॅल्यू पुटअप करा, आन्सर फाइंड आउट करा. हे आलं तुमचं 1500 मायनस पी ची व्हॅल्यू किती आहे 2.1 into 10 चा पॉवर 5 आणि डीव्ही ची व्हॅल्यू या ठिकाणी दिलेली आहे किती आहे 2.5 into 10 चा पॉवर मायनस 3. चला याचं कॅल्क्युलेशन थोडं फास्ट करा. बघा याचं कॅल्क्युलेशन इथे करतोय, एक स्टेप खाली येतो. हा, हे गेलं 1500 मायनस, हा 25 एक 25, 25 ला 5, अच्छा आले 2, 25 दोन्ही 50, 50 2 या ठिकाणी किती येतात ज्यांना 52 येईल. आलं लक्षामध्ये, एक डिजिट नंतर नाही, 2 डिजिट नंतर पॉईंट, त्याच्यानंतर या ठिकाणी किती येईल 10 चा पॉवर किती येईल 2 येईल. ओके, आलं का लक्षामध्ये? हा, त्याच्यानंतर बघा या ठिकाणी काय येईल 1500 मायनस 525, 1500 मायनस 525 काही याचा आन्सर मग यस आय थिंक 975 जूल येतं. बघा बरं, आलं लक्षामध्ये, ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 30 सर्वांना समजला का? ओके, तुम्हाला क्वेश्चन रीड केल्यानंतर अवघड वाटत असेल, बट जेव्हा तुम्ही सॉल्व्ह करता एकदम इझी क्वेश्चन असतो. थर्मोडायनामिक्सचे क्वेश्चन खूप इझी असतात, फक्त प्लस आणि मायनस मध्ये फक्त कन्फ्युजन होऊ देऊ नका. हीट ऍडेड प्लस घ्या, वर्क डन बाय द सिस्टम प्लस घ्या, बाकी सगळीकडे निगेटिव्ह घ्या. ओके, आणि फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स लक्षात असू द्या, इट इज द डिफरन्स बिटवीन दॅट इज द इंटरनल एनर्जी चेंज इन द इंटरनल एनर्जी इज इक्वल टू डिफरन्स बिटवीन द हीट सप्लाय टू द सिस्टम अँड वर्क डन बाय द सिस्टम. आलं लक्षामध्ये? ओके, एकदा कमेंट मध्ये सांगा मला लक्षात आलं असेल तर लगेच मला पुढे एमसीक्यू ला ओळखता येईल. क्वेश्चन नंबर 31 कडे. ओके, दिव्या समजलं? चला ठीक आहे, क्वेश्चन नंबर यस व्हेरी गुड. हा यस पार्थ समजलंय. ओके, क्वेश्चन नंबर 31 ला सुरुवात करूया. एकदम इझी क्वेश्चन. ओके, क्वेश्चन नंबर 31 बघा काय आहे. काय आहे, द लॅटंट हीट ऑफ वेपरायझेशन ऑफ वॉटर इज, या ठिकाणी लॅटंट हीट दिलेलं आहे, कोणती पण हीट असू द्या, क्यू घ्या. ओके, किती दिले 2240 जूल पर ग्राम दिले, काय हरकत नाही, बघूया पुढं. इफ द वर्क डन इन द प्रोसेस ऑफ एक्सपान्शन ऑफ 1 ग्राम, 1 ग्रामचं वर्क डन म्हणजे डब्ल्यू आहे 168 आणि एक्सपान्शन असल्यामुळे या ठिकाणी काय येईल पॉझिटिव्ह येईल. ओके, तर किती आलं 168 जूल आहे. आणि लॅटंट हीट ऑफ वेपरायझेशन पण पॉझिटिव्ह असते. का पॉझिटिव्ह असते? कारण की आपण हीट गिव्हन टू द सिस्टम असते.
तर या ठिकाणी इंटरनल एनर्जी आपल्याला फाइंड आउट करायचंय, म्हणजे डेल्टा यू ला तुम्हाला फाइंड आउट करायचंय. किती सोपा क्वेश्चन आहे सांगा बरं तुम्ही. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय येईल? डेल्टा यू इक्वल्स टू एस क्यू मायनस डब्ल्यू. क्यू ची व्हॅल्यू किती? 1240 मायनस 168. सांगा बरं किती येईल? यस याचं समजा तुम्ही सबस्ट्रॅक्शन केलं, यस बघा 10 मधून 8 गेले, 2 राहिला, त्याच्यानंतर 3 मधून 6 जात नाही, 13तून 6 गेले, 7 राहिले, त्याच्यानंतर या ठिकाणी 1 राहिला, 1 मधून 1 गेला 0, 2 मधून 1 गेला नाही, 2 मधून 0 गेला, या ठिकाणी 2 राहिले. लक्षामध्ये ओके. तर डेल्टा यू ची व्हॅल्यू आपल्याकडे आलेली आहे. डेल्टा यू इक्वल्स टू 2072 अँड दॅट इज इन द जूल ऑफकोर्स यार. लक्षामध्ये ओके. चला बोलायचं पुढच्या क्वेश्चन कडे. क्वेश्चन नंबर 31. इंटरेस्टिंग आहे ना? किती इझी आहे? ओके चला क्वेश्चन नंबर 31 कडे बघा. थेरॉटिकल क्वेश्चन आहे. ओके काय आहे क्वेश्चन नंबर 30? Which of the following cannot determine the state of the thermodynamic system? Yes, very good बेटा. हा रिप्लाय देत चला, कारण रिप्लाय दिला तर मला बरं वाटेल. क्वेश्चन नंबर 32 आहे. सांगा सर काय क्वेश्चनचा मिनिंग सांगतो, सगळं सांगतो तुम्हाला, लक्ष द्या फक्त. Which of the following cannot बोला हा डिटरमाइन द स्टेट ऑफ थर्मोडायनामिक सिस्टीम. म्हणजे थर्मोडायनामिक सिस्टीम तुम्हाला माहित आहे. ओके थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल. ओके तर या ठिकाणी सिस्टीम 1 सिस्टीम 2. तर यापैकी कोणतं खालील आपल्याला थर्मोडायनामिक सिस्टीमला डिफाईन करू शकत नाही ते सांगितलंय. प्रेशर आणि व्हॉल्यूम ऑफकोर्स यार असणार आहे. या ठिकाणी प्रेशर आणि व्हॉल्यूम, जर तुम्हाला प्रेशर व्हॉल्यूम करून माहित असेल तर तुम्हाला सिस्टीम सांगता येते, म्हणजे हे आन्सर करेक्ट आहे. पण यांनी काय म्हणलंय? कॅन नॉट म्हणलंय. आपल्याला चुकीचं ओळखायचंय. ओके त्याच्यानंतर व्हॉल्यूम टेम्परेचर. यस टेम्परेचर व्हॉल्यूम माहित असेल तरी पण तुम्हाला फाइंड आउट करता येतं सिस्टीम. टेम्परेचर प्रेशर तरी तुम्हाला फाइंड आउट करता येतं. एनी वन ऑफ प्रेशर, जर तुम्हाला फक्त प्रेशर माहित असेल किंवा व्हॉल्यूम माहित असेल आणि किंवा टेम्परेचर माहित असेल. यस ऑप्शन नंबर डी वैष्णवी, दॅट्स ग्रेट. ओके जर तुम्हाला फक्त प्रेशर माहित असेल काही कामाचे नाही. ओके या ठिकाणी तुम्हाला सिस्टीम ओळखू येणार नाही. त्याच्यानंतर फक्त व्हॉल्यूम माहित असेल काही कामाचं नाही, आणि फक्त टेम्परेचर माहित असेल काही कामाचं नाही. हा दोघं माहित पाहिजे, कोणते बी दोघं, एक तर प्रेशर व्हॉल्यूम किंवा व्हॉल्यूम टेम्परेचर किंवा प्रेशर टेम्परेचर, कोणतेही दोघं माहित पाहिजे. म्हणजे ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर. जर समजा त्यांनी विचारलं विच ऑफ द फॉलोइंग कॅन बी, तर काय येईल? ऑप्शन ए, ऑप्शन बी, ऑप्शन सी, तिघापैकी ए येईल. ओके कॅनॉट बी असेल तर याचा ऑप्शन नंबर डी करेक्ट आन्सर. ओके तर हे काय आहेत? करेक्ट आन्सर आहेत. बट करेक्ट ऑप्शन कोणता आहे? ऑप्शन डी आहे. अलग लक्षामध्ये. ओके चला या ठिकाणी वर्षाला मी मोडतो, व्हॉट्सअप करतो म्हणजे तुमच्या लक्षात, कारण पीडीएफ जेव्हा तुम्ही बघता ना तेव्हा सगळे सरनी राईट केलेत, मग कसं काय शक्य आहे असं म्हणतात. ओके अलग लक्षामध्ये. तर ऑप्शन नंबर काय येईल याचं? डी आन्सर करेक्ट येईल. ओके यस वैष्णवी व्हेरी गुड. ओके त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 31 कडे वळूया. काय आहे क्वेश्चन नंबर 31 तुमच्या स्क्रीनवर आहे बघा. कोणता फॉर्म्युला युज करतो मला सांगायला? हा यस एनी डाऊट? 33 क्वेश्चन नंबर. हो 33. मी किती म्हणलं? 31 म्हणत होता. हो इट्स माय मिस्टेक. ओके चला ठीक आहे. तुमचं लक्ष चेक करत होतो, तुमचं लक्ष आहे का नाही, कारण की संध्याकाळचे 7:30 वाजलेत. मोस्ट ऑफ पोर आता बाहेर फिरायला जातात, त्याच्यासाठी आय एम रिअली सॉरी तुमचा फिरायचा वेळ मी घेतला. बट आपल्याकडे टाइम पण कमी आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे 1च महिना बाकी आहे आपल्याकडे. ओके आता मी तर काही करू शकत नाही, कारण सकाळी झूमचा प्रॉब्लेम होता. लक्षामध्ये. चला क्वेश्चन नंबर 33 तुमच्या स्क्रीनवर बघा, रीड करा बरं, चांगल्या पद्धतीने रीड करायला. क्वेश्चन नंबर 33 ला बघा काय म्हणलंय. अ थर्मोडायनामिक सिस्टीम इज टेकन थ्रू अ सायकल PQRSP. आता एक सर्वात महत्वाची गोष्ट सांगतो. ओके सर्वांचे कान ओपन आहेत, उघडे आहेत, लक्ष द्या इकडं, डोळे बंद केले तरी चालतील. तर या ठिकाणी तुम्ही थर्मोडायनामिक्सचे न्यूमेरिकल बघताल तेव्हा थोडं घाबरता. ओके कारण प्रत्येक न्यूमेरिकल वेगळं असतं थर्मोडायनामिक्स मध्ये, बट खूप इझी असतं. बेसिक प्रिन्सिपलच युज केलेला असतो. तुम्ही जर क्वेश्चनला चांगल्या पद्धतीने रीड केलं तर मला वाटत नाही तुम्हाला ते एमसीक्यू येणार नाही. 100% तुम्हाला ते एमसीक्यू सॉल्व्ह करता येईल. इव्हन तुम्ही ते एमसीक्यू सॉल्व्ह केलेलं नसेल तरी पण. लक्षामध्ये. त्याच्यामुळे थर्मोडायनामिक्सच्या न्यूमेरिकलला स्किप करू नका. हा भावना विचारते सर सीईटीची अप्रॉक्सिमेट डेट काय असेल? सीईटीची अप्रॉक्सिमेट डेट बेटा 12 तारखेच्या पुढे असेल, 12 ऑगस्टच्या. 15च्या आसपास असू शकते, बट 12च्या पुढेच असेल, नक्की असेल 12च्या पुढे. ओके चालतंय. कारण बघा आता त्यांचं हा रेकॉर्ड नाही, 1 मिनिट पॉज करतो. ओके हा बघा क्वेश्चन नंबर
33 आय थिंक 33 ना. हा चला, क्वेश्चन नंबर 33 तुमच्या स्क्रीनवर आहे. बघा काय आहे क्वेश्चन नंबर 33. अ थर्मोडायनेमिक सिस्टीम इज टेकन थ्रू अ सायकल. कोणकोणती सायकल आहे बघा, आपली सायकल आहे का नाही. हा पी क्यू क्यू आर म्हणजे पी क्यू आर एस पी म्हणजे पी क्यू आर एस पी म्हणजे अशी थर्मोडायनेमिक सिस्टीम काय होत आहे, जात आहे. त्याच्यानंतर द नेट वर्क डन बाय द सिस्टीम. नेट वर्क डन बाय द सिस्टीम काय असेल हे तुम्हाला काय करायचंय, फाइंड आउट करायचंय. याच्या दोन मेथड आहेत बघा. जर तुम्हाला नेट वर्क डन फाइंड आउट करायचं असेल तर नेट वर्क डन इक्वल्स टू फॉर्म्युला आहे डायरेक्टली. नेट वर्क डन इक्वल्स टू एरिया ऑफ शेडेड रिजन. ओके, शेडेड रिजन. तर या ठिकाणी शेडेड रिजन बघा, हा जो मधला शेडेड रिजन आहे या शेडेड रिजन म्हणायचं. याचा कम्प्लीट एरिया फाइंड आउट करा. दॅट एरिया विल बी द नेट वर्क डन. फक्त त्यांनी एक कर्व घेतला असता तर एरिया अंडर द कर्व आला असता. येते का लक्षामध्ये. बघा एकाच न्यूमेरिकल मध्ये आपण 4-5 टाईपचे न्यूमेरिकल कव्हर अप करत आहोत. जर समजा त्यांनी विचारलं असतं एकच फक्त कर्व दिला असता, कोणता बी समजा असा कर्व दिला असता, तर या कर्वच्या अंडर जो एरिया तो त्याला काय म्हणायचं, यस काय म्हणायचं त्याला, वर्क डन म्हणायचं. आणि समजा क्लोज सरफेस एरिया असेल असा किंवा असा ट्रायंगल असेल तर एरिया अंडर दिस शेडेड रिजन काय असतो, नेट वर्क डन असतं. लक्षात सर्वांच्या. ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी बघा एरिया फाइंड आउट करा किंवा डायरेक्टली नेट वर्क डन फाइंड आउट करा. वर्क डन तुम्हाला माहिती आहे, वर्क डन इक्वल्स टू काय असतं, पी इंटू डीबी असतं. बघा बरं या ठिकाणी आता मला सांगा, या प्रोसेसमध्येच फक्त वर्क डन होतं, या प्रोसेसमध्ये वर्क डन होणार नाही कारण ही आयसोकोरिक प्रोसेस आहे आणि ही पण आयसोकोरिक प्रोसेस आहे. येते का लक्षामध्ये. हा पी क्यू असेल तर क्यू आर प्रोसेस मध्ये वर्क डन होणार नाही आणि एस पी प्रोसेस मध्ये वर्क डन होणार नाही. हा एस आर मध्ये होईल, आर एस मध्ये होईल. येते का लक्षामध्ये. कारण की चेंज इन व्हॉल्यूम असेल, व्हॉल्यूम कुठे आहे बघा, एक्स ऍक्सिसला आहे. जर चेंज इन व्हॉल्यूम असेल तरच वर्क डन होतं, म्हणजे वर्क डन दोन प्रोसेस मध्ये होणार आहे. ओके, तर या ठिकाणी काय येणार आहे, पी या ठिकाणी काय येणार आहे, प्रेशर इंटू डीव्ही मायनस या ठिकाणी सिस्टीम जी आहे ती आपण खालची घेऊया, पी क्यू घेऊया. ओके, या ठिकाणी पी क्यू येईल आणि त्याच्यानंतर प्रेशर इंटू डीव्ही या ठिकाणी काय येईल, एस आर येईल किंवा आर एस येईल. लक्षामध्ये. बाकी क्यू आर आणि एस पी प्रोसेस मध्ये वर्क डन 0 असतं. मान्य आहे. याच्यामध्ये कोणाला काही शक, यस कमेंट मध्ये मला सांगा. एक तर काय करा, एरिया ऑफ शेडेड रिजन फाइंड आउट करा, ते बी वर्क डन असतं, किंवा हे बी फाइंड आउट करा, हे बी वर्क डन असतं. दोन्ही पण मेथड मी तुम्हाला फाइंड आउट करून सांगतो. ओके चला, पहिल्यांदा एरिया ऑफ शेडेड रिजन वापरूया. याला मी कट करतो म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. एरिया ऑफ शेडेड रिजन रेक्टँगल आहे, रेक्टँगलचा एरिया काय असतो, यस यालाच आपण ए मानलं, याला बी मानलं तर काय येतं, हे ए इंटू बी येतं. हा आता ए म्हणजे काय बघा, ही साईड जर तुम्हाला फाइंड आउट करायची असेल, ही साईड म्हणजे काय असतं, हे 200 मायनस 100 घेऊ का. या ठिकाणी किती येतं हे बघा, 200 मायनस 100 आणि किलो पास्कल असल्यामुळे 10 चा पॉवर 3 घेऊ या ठिकाणी. ओके, त्याच्यानंतर बी बघा, बी काय आहे, बी चेंज 300 मायनस 100 घेऊ. ओके, तर हे काय येईल, 300 मायनस येईल 100 आणि हे सीसी, सीसी म्हणजे काय असतं, क्युबिक सेंटीमीटर असतं. आता क्युबिक सेंटीमीटरचं क्युबिक मीटर मध्ये कन्वर्जन करायचं असेल तर 10 चा पॉवर -2 आणि त्याचा क्यूब असेल तर या ठिकाणी तुम्हाला मल्टिप्लाय करावं लागतं 10 चा पॉवर -2 आणि त्याचा क्यूब. या लेखा लक्षामध्ये तुमच्या डबल सांगू बघा, या ठिकाणी रब करतोय आणि डबल सांगतोय. ओके, लक्षात यायलंय का मला, कमेंट मध्ये सांगा, नसता डबल सांगतो मी. हो का, ए इंटू बी, तर ए काय आहे बघा, 200 मायनस 100. ओके, तर या ठिकाणी 200 मायनस 100 याचं एसआय युनिट मध्ये कन्वर्जन करा. किलो पास्कलचं पास्कल म्हणजे 10 चा पॉवर किती येईल, 3 येईल. त्याच्यानंतर बी ची व्हॅल्यू किती आहे, बी म्हणजे 300 मायनस 100 घ्या. ओके, एसआय युनिट मध्ये कन्वर्जन करा. एसआय युनिट मध्ये कन्वर्जन म्हणजे काय, तर सेंटीमीटर क्यूबचं. सीसी म्हणजे काय, सीसी म्हणजे काय, सेंटीमीटर क्यूबचं. मीटर क्यूब मध्ये कन्वर्जन करायचं असेल तर 10 चा पॉवर -2 आणि त्याचा क्यूब. 10 चा पॉवर -2 आणि त्याचा यस काय येईल, क्यूब येईल. म्हणजे काय येईल, 10 चा पॉवर काय येईल, -6. तर डायरेक्ट 10 च्या पॉवर -6 न काय करा, मल्टिप्लाय करा. हा 200 मधून 100 गेले, 100 राहतात सर 10 चा पॉवर 3. त्याच्यानंतर 300 मधून 100 गेले, 200 राहतात सर 10 चा पॉवर -6. बघा या ठिकाणी 100 आणि 10 चा पॉवर 3 म्हणजे 10 चा पॉवर मी 5 घेऊ शकतो. ओके, हा म्हणजे काय येईल या ठिकाणी, 200 इंटू 10 चा पॉवर -6 इंटू 10 चा पॉवर +5. किती उरले, 200 इंटू 10 चा पॉवर -1 उरला. त्याच्यानंतर 20 लिहू शकतो, 20 जूल आलं. आता हे 20 जूल प्लस आहे का मायनस आहे, याच्यामध्ये कन्फ्युजन होतं. एक गोष्ट लक्षात ठेवा, समजा अँटी क्लॉकवाईज सायकल असेल, जर समजा अँटी क्लॉक वाईज सायकल असेल
तर वर्क डन काय घ्यायचं, निगेटिव्ह घ्या. तर तेव्हा वर्क डन काय घ्या, निगेटिव्ह घ्या. म्हणजे या ठिकाणी काय येईल बघा, यस काय येईल या ठिकाणी, काय येईल मग -20 म्हणजे ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. ओके, गॉट इट, सर्वांना समजलंय. ही एक मेथड आहे. त्याच्यानंतर दुसरी मेथड सांगितली मी, ती पण एक मेथड आहे. त्या मेथडद्वारे पण तुम्ही इझी पद्धतीने सॉल्व्ह करू शकता. ओके, सॉल्व्ह करायचं का नेक्स्ट घ्यायचं, का एकच मेथड सफिशियंट आहे? दुसरी मेथड तुम्ही ट्राय करा. होमवर्क देऊ तुम्हाला, नाही जमलं तर कळवा मला. ओके, चालेल. होमवर्क देऊ का, एकदा मला कमेंट मध्ये सांगा. चला, दुसरी मेथड तुम्हाला होमवर्क देतोय. दिस इज फॉर द होमवर्क, राईट डाऊन. कोणती मेथड आहे बघा, वर्क डन इक्वल्स टू बघा PDV. या ठिकाणी PQ घ्या, म्हणजे ही PQ सायकल बघा, ही PQ सायकल. ओके, त्याच्यानंतर काय घ्या, -P इंटू DV. कोणत्या सायकलचं घ्यायचा, क्यूआरचं घेता का, नाही क्यूआरचं 0 होतं, आयसोकोरिक प्रोसेस 0 येतं. त्याच्यानंतर RS घ्या, या ठिकाणी काय येईल, RS येईल. याचं फाइंड आउट करा. ओके, दिस इज फॉर द होमवर्क अँड दिस इज द अल्टरनेटिव्ह मेथड. ओके, चला पुढच्या क्वेश्चन कडे वळायचं. या ठिकाणी बघा क्वेश्चन दिलेला आहे. आता अशा टाइपचे क्वेश्चन बघितले तर तुम्ही काय करता, बेहोश होण्याची शक्यता आहे. सर शक्यता नाहीये, खूप दाट शक्यता आहे. कारण या क्वेश्चनचा मेन समजून घ्यावं का काय समजून घ्यावं. ओके, बट हे जे क्वेश्चन असतात सर्वात इझी असतात. दिसायला जरी समजा हार्ड असले तरी पण हे क्वेश्चन सर्वात काय असतात, यस काय असतात स्नेहल, सर्वात इझी असतात. लक्षामध्ये प्रीती, पार्थ, ओके चला ठीक आहे. तर या ठिकाणी बघा क्वेश्चन नंबर किती आहे, 34 तुमच्या स्क्रीनवर आहे. तर काय येईल याचा आन्सर बघा. बघा काय आहे, अ सायंटिस्ट इज प्लॅनिंग टू स्टडी अन आयसोथर्मल एक्सपान्शन ऑफ गॅस व्हाईल परफॉर्मिंग एक्सपेरिमेंट इन स्टेप 1. स्टेप 1 मध्ये त्यांनी काय केलं, ही अलो द पिस्टन टू मूव्ह. म्हणजे त्यांनी स्टेप 1 मध्ये काय केलं, पिस्टनला मूव्ह केलं त्यांनी. ओके, आणि स्टेप 2 मध्ये काय केलं, ही फिक्स द पिस्टन अँड ही कन्क्लूड दॅट त्यांनी काय कन्क्लूड केलं, यस आवाज येतोय का सर्वांना का ब्रेक होतोय. तर त्यांनी काय कन्क्लूड केलं, केस सेकंड मध्ये स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी इन स्टेप 1 इज हायर, असं त्यांनी कन्क्लुजन केलेलं आहे. तर बघा स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, मला सांगा या ठिकाणी सेकंड केस मध्ये त्यांनी काय केलेलं आहे, केस सेकंड मध्ये त्यांनी जे पिस्टन आहे ना, पिस्टन त्यांनी फिक्स ठेवलंय. मग पिस्टन फिक्स असेल तर त्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट होणार आहे का, चेंज इन व्हॉल्यूम होणार आहे का, नाही. वर्क डन काय येईल, 0 येईल. आणि या ठिकाणी वर्क डन काय येईल, ग्रेटर दॅन 0, म्हणजे वर्क डन जास्त आहे. आणि ज्याचं वर्क डन जास्त असतं त्याची स्पेसिफिक हीट जास्त असते. आणि त्यांनी काय कन्क्लुजन केलंय, ही कन्क्लुडेड दॅट स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी इन स्टेप 1 इज हायर. स्टेप 1 ची जी स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी असते ती सर्वात जास्त असते, असं त्यांनी कन्क्लूड केलेलं आहे. तर मग त्याचं म्हणणं बरोबर आहे का, यस बरोबर आहे त्याचं म्हणणं, यस बिलकुल त्याचं म्हणणं बरोबर आहे. कारण की स्टेप 1 मध्येच सर्वात जास्त हीट कॅपॅसिटी असते, कारण की W ग्रेटर दॅन 0 आहे. याचा तर W 0 आहे, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर सी राईट. बिकॉज इन स्टेप 2 द गॅस डज नॉट एक्सपांड आयसोथर्मली, आणि एक्सपांड न झाल्यामुळे या ठिकाणी वर्क डन काय येईल, 0 येईल. लक्षात सर्वांच्या. ओके, मी या ठिकाणी चुकून काय केलेलं आहे, क्वेश्चन नंबर 4 घेतलेला आहे, बट याला काय करा तुम्ही 34 करा. ओके, या ठिकाणी मी करेक्शन करतो. ओके 34. त्याच्यानंतर बघा 35 क्वेश्चन आहे, एकदम इझी क्वेश्चन आहे आणि मोठा क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 35 या ठिकाणी आहे. काय क्वेश्चन आहे बघा, कन्सिडर पीव्ही डायग्राम. या ठिकाणी पीव्ही डायग्राम आपण कन्सिडर केलेला आहे फॉर अन आयडियल गॅस इक्वेशन शोन. या ठिकाणी बघा एक पीव्ही डायग्राम कन्सिडर केलेली आहे. त्यांनी म्हणलंय P इक्वल्स टू सम कॉन्स्टंट अपॉन व्हॉल्यूम. म्हणजे असं मी म्हणू शकतो पीव्ही इक्वल्स टू कॉन्स्टंट, पीव्ही इक्वल्स टू कॉन्स्टंट. म्हणजे ही प्रोसेस कोणती आहे यार, कोणता लॉ आहे, बॉइल्स लॉ आहे. आठवले पीव्ही इक्वल्स टू कॉन्स्टंट, दॅट इज दॅट कॉन्स्टंट टेम्परेचर. आणि त्यांनी काय म्हणलंय, आउट ऑफ द फॉलोइंग डायग्राम विच फिगर रिप्रेझेंट टीपी डायग्राम. टीपी डायग्राम कोणती असेल, करेक्ट टीपी डायग्राम. बघा या ठिकाणी काय व्हायलंय, टेम्परेचर काय आहे, कॉन्स्टंट आहे. येथे लक्षामध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट. बघा बरं कोणत्या ह्याच्यामध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, हा 3 आणि 4 मध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. 1 मध्ये टेम्परेचर व्हॅरी व्हायलंय आणि याच्यामध्ये पण टेम्परेचर व्हॅरी व्हायलंय. तर थर्ड मध्ये पण टेम्परेचर कॉन्स्टंट आहे आणि फोर्थ मध्ये पण टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. बट त्यांनी काय म्हणलंय बघा, जेव्हा तुम्ही 1 to 2 जाता, जेव्हा तुम्ही 1 to 2 जाता तेव्हा प्रेशर काय होतं, डिक्रीज होतं. या लेखा लक्षामध्ये आणखीन एक त्यांनी हिंट दिली आपल्याला, जेव्हा तुम्ही 1 to 2 जाता बघा, 1 to 2 जेव्हा तुम्ही जाता प्रेशर कमी व्हायलंय,
या ऍक्सिसला प्रेशर कमी व्हायला, तर बघा बरं कुठं आहे मग प्रेशर कमी, 1 to 2 जाताना, यार इकडं तर 1 to 2 जाताना प्रेशर इन्क्रीज व्हायलाय आणि इकडे 1 to 2 जाताना प्रेशर यस काय व्हायला या ठिकाणी प्रेशर डिक्रीज व्हायलाय, म्हणजे प्रेशर या ठिकाणी डिक्रीज व्हायला 1 to 2 मीन्स ऑप्शन नंबर यस कोणता येईल 3, दॅट इज द ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. सर्वांना समजलं का? एमसीक्यू थोडा दिसाय मोठा आहे बट खूप इझी आहे. आलं लक्षामध्ये सर्वांच्या? यस ओके, सांगा मला एकदा कमेंट करून. क्वेश्चन नंबर याचं नाव देतो 35. परत एक्सप्लेन करा. ओके ठीक आहे, परत एक्सप्लेन करतो. बघा या ठिकाणी त्यांनी काय म्हणले, हा मला माहित होतं तुम्हाला समजाय नाही, कारण की या ठिकाणी क्वेश्चन नंबर लिहिला नाही ना, आणि जेव्हा मी क्वेश्चन नंबर लिहितो या ठिकाणी 36 आहे का 35 आहे, जेव्हा मी क्वेश्चन नंबर लिहितो तेव्हा तुम्हाला समजतं. हा यस ओके करेक्ट. बघा या ठिकाणी पीव्ही डायग्राम दिलेली आहे, याला मी रब करून घेतो पहिल्यांदा जेणेकरून तुमच्या डायरेक्ट लक्षात येईल. ओके, त्यांनी काय म्हणलंय, P इक्वल्स टू कॉन्स्टंट, P इक्वल्स टू कॉन्स्टंट अपॉन व्हॉल्यूम, म्हणजे V ला इकडे शिफ्ट करा, PV इक्वल्स टू काय तर कॉन्स्टंट येतो, बॉइल्स लॉ आहे म्हणजे टेम्परेचर काय असते या ठिकाणी, पण ठीक आहे व्हॅरी जरी होत असेल तर या ठिकाणी काय होईल, PV इक्वल्स टू कॉन्स्टंट आहे, म्हणजे प्रेशर आणि व्हॉल्यूम याचा जो प्रोडक्ट आहे तो काय आहे, कॉन्स्टंट आहे. तर टीपी डायग्राम त्यांनी विचारलंय. मग मला सांगा या ठिकाणी एक गोष्ट तुम्हाला माहित आहे, PV इक्वल्स टू कॉन्स्टंट, बॉइल्स लॉ काय सांगतो, टेम्परेचर कॉन्स्टंट असेल तरच, टेम्परेचर शुड बी अ कॉन्स्टंट. या ठिकाणी मी लिहितो ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर, जर समजा टेम्परेचर कॉन्स्टंट असेल तरच पीव्ही इक्वल्स टू कॉन्स्टंट असतं. मग कॉन्स्टंट टेम्परेचर बघा कोणत्या कर्व मध्ये आहे, याच्यामध्ये आहे का कॉन्स्टंट टेम्परेचर, बघा टेम्परेचर वर चाललंय, याच्यामध्ये टेम्परेचर पण वर आलंय, बरोबर आहे, हे पण येणार नाही, टेम्परेचर कॉन्स्टंट दोन कर्व मध्ये आहे, हा पण कर्व आहे, हा पण कर्व आहे. बट त्याच्यानंतर त्यांनी काय म्हणले बघा, या ठिकाणी प्रेशर वाय ऍक्सिसला काय एक्स ऍक्सिसला प्रेशर आहे, मग कर्व मध्ये बघा नीट प्रेशर काय होत आहे 1 to 2, जेव्हा तुम्ही 1 to 2 जाता तेव्हा प्रेशर काय व्हायला बघा बरं, डिक्रीज व्हायला का इन्क्रीज व्हायला, यस काय व्हायला, स्नेहल ऋतुजा आता आली मॅम, प्रेशर काय व्हायला दिव्या, डिक्रीज व्हायला का इन्क्रीज व्हायला 1 to 2, डिक्रीज होते सर. यस डिक्रीज होते. मग खालच्या डायग्राम मध्ये बघा कुठं आहे डिक्रीज 1 to 2. आता दोन केसेस आहेत, आपण लास्ट केस बघूया. या ठिकाणी 1 to 2 जाता प्रेशर बघा इकडे इन्क्रीज व्हायले एक्स ऍक्सिसला, आणि इकडे 1 to 2 गेल्यानंतर प्रेशर काय व्हायले, डिक्रीज व्हायले, म्हणजे ऑप्शन हे येणार नाही, ऑप्शन नंबर सी दॅट इज द थर्ड, म्हणजे ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. आलं लक्षामध्ये? येस सर आलं. यस ओके चला ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपण पुढचा एमसीक्यू बघणार आहोत, दॅट इज द क्वेश्चन नंबर, या ठिकाणी आपल्याकडे 2.25 मिनिटं बाकी आहेत. चला होईल आपलं क्वेश्चन नंबर 36. त्याच्यानंतरचे दोन एमसीक्यू तुम्हाला होमवर्क देतो, सेम फॉर्म्युल्यावर तुम्हाला सॉल्व्ह करायचे. बघा क्वेश्चन नंबर 36 काय म्हणते, इन अन आयसोथर्मल रिव्हर्सिबल एक्सपान्शन इफ द व्हॉल्यूम ऑफ गॅस 96 ग्राम ऑफ ऑक्सिजन, मास दिले कशाचं, ऑक्सिजनचं, किती आहे 96 ग्राम आहे ऑक्सिजन ऍट अ 27 डिग्री सेल्सिअस. मला सांगा 27 डिग्री सेल्सिअस असेल तर याचं केल्विन मध्ये कन्वर्जन किती येईल रे, यस 300 लिहू पडायला, प्लस याला काय करा 273 ऍड करा, याच्यामध्ये प्लस 273 ऍड करा, डायरेक्टली 300 केल्विन येईल. ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी आणखीन त्यांनी काय म्हणले बघा, इज इन्क्रीज्ड, या ठिकाणी काय झाले, इज इन्क्रीज्ड फ्रॉम 70 लिटर टू 140 लिटर, म्हणजे या ठिकाणी चेंज इन व्हॉल्यूम डायरेक्ट लिहू का, बघा चेंज इन व्हॉल्यूम डायरेक्ट लिहू का, 140 मायनस 70 लिटर, तर किती येईल या ठिकाणी, किंवा ठीक आहे आता चेंज इन व्हॉल्यूम लिहिण्यापेक्षा मी काय करतो V2 लिहितो. हा V2 किती आहे, V2 या ठिकाणी एक्सपांड झाले ना, एक मिनिट, हा V1 किती आहे बघा, इनिशियल 70 लिटर आहे, मान्य आहे, इसमें कोई किसी को शक नाही, आणि V2 किती आहे 140 लिटर आहे. देन द वर्क डन बाय द गॅस विल बी, म्हणजे आपल्याला W फाइंड आउट करायचंय, प्रोसेस कोणती आहे, आयसोथर्मल आहे, मग आयसोथर्मल प्रोसेस मध्ये W चा फॉर्म्युला, अँड आय वॉन्ट दिस आन्सर फ्रॉम द गॉस. ओके चला बघा, कुणाला सांगता येईल W चा फॉर्म्युला, यस लवकर आपल्याकडे टाइम कमी आहे, कमी सांगू, W इक्वल्स टू असतं बघा किती असतं 2.303 इंटू NRT लॉग ऑफ यस काय असतं VF अपॉन VI असतं. जर आपण लॅन घेतलं, लॅन म्हणजे टू द बेस ई असतं बघा, हे लॅन आहे, ठीक आहे आपण हे बी करून बघूया किंवा हे करून बघूया फॉर्म्युला आपला लॉगचा, कारण की तीन ऑप्शन लॉगच्या बेस मध्ये म्हणजे लॉग आहे, लॉग टू द बेस 10 म्हणजे लॉग असतो,
आणि लॉग टू द बेस ई असेल, मॅथ वाली पुन्हा माहिती आहे तुम्हाला, याला आपण म्हणतो लॅन म्हणतो, नॅचरल लॉग म्हणतो त्याला आपण. ओके, आणि हा तुमचा टू द बेस 10 म्हणजे कॉमन लॉग असतो. बघा या ठिकाणी 2.3 घेऊ का याला, डायरेक्टली 2.303 पेक्षा 2.3 घेतो, इंटू एन ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची, येस मास अपॉन मोलार मास. आलं लक्षामध्ये. आर ची व्हॅल्यू किती आहे या ठिकाणी, आर ची व्हॅल्यू 8.3 घेऊ. ओके, 8.314 असते बघा आर ची व्हॅल्यू, 8.314 असते, बट आपण या 8.3 घेऊया. त्याच्यानंतर टी किती आहे, 300 आहे. लॉग